ಬೆಳಗಾವಿಗೆ ಫಿಲ್ಟರ್ ನೀರು ಒದಗಿಸಲು ಲಕ್ಷ್ಮಿ ಟೇಕ್ನಲ್ಲಿ ಫಿಲ್ಟರ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ನೀರಿನ ನಿರ್ವಹಣೆಯನ್ನ L&T ಕಂಪನಿಯವರಿಗೆ ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡಿದೆ. ಆದರೆ ಹಲವೆಡೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳು ತಲೆದೂರಿವೆ. ಸದ್ಯ ಈ ಫಿಲ್ಟರ್ ಮಾಡಿದ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ಹೊರವಲಯಕ್ಕೆ ಸರಬರಾಜಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಇಲ್ಲಿಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಗರದ 3ನೇ, 2ನೇ ಮತ್ತು 1ನೇ ಕ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ತಲೆದೂರಿದೆ. 4 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಪೈಪ್ಲೈನ್ ಅಗೆಯಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ अनेक ಜನರು ತಮ್ಮ प्रतिक्रियेಗಳನ್ನು नोंदवಸಿದ್ದಾರೆ. देसाई सरस्वती नगर आणि माजी सैनिक जे चेअरमन या नात्याने मी बोलतोय. जवळजवळ आज एप्रिल महिन्यापासून इथं फार पाण्याची टंचाई आहे आणि ह्या पाईपलाईन घातल्यामुळे सगळ्या म्हणजे पाण्याचं म्हणजे भरपूर प्रॉब्लेम झाला आहे. आणि टेस्टिंगसाठी परवा एकदा सोडले होते. त्याच्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर एक वेळाच फक्त ह्या 2-3 महिन्यात फक्त एकदा पाणी म्हणजे पाणी सोडलेलं आहे. आणि जवळजवळ 3 महिने झाले पाणी नाही लोकांना. तर लोक म्हणजे काय करणार. आणि पाण्याची एवढी मोठी समस्या आहे. लोकांना प्यायचं पाणी समस्या आहे, बाकी यूज करायची समस्या आहे. आणि फार मोठी म्हणजे सरस्वती नगर जे रहिवासी आहेत त्यांना फार म्हणजे पाण्यापासून वंचित आहेत. आणि पाणी जर लोकांना नसेल तर माणसांचं म्हणजे जीवनच अर्धवट आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर सरस्वती नगरमध्ये पाण्याची सोय व्यवस्था करावी. आणि कमी नाही म्हटलं तर 4 दिवसामध्ये तरी एकदा लोकांना पाणी सोडावं. आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर आहे आणि विहिरी भरून चाललेत, परंतु इथं लोकांना पाणी मिळत नाही. आणि तरी लोकांना वेळेवर पाणी मिळावं एवढं सांगून मी माझं भाषण पूर्ण करतो. मी एक एअरफोर्सचा आहे आणि मी इथे राहतो जवळजवळ 8 वर्ष झाले, 8-10 वर्ष झाले आहे. तर मागे ते पूर्वीच्या प्रमाणे त्या पाईपमध्ये काय चेंज वगैरे केले त्याच्यामध्ये फरक पडलेले. आता ट्रायल म्हणून त्यांनी पाणी वगैरे सोडायला आहेत. आता नवीन जो पाईपलाईनचा केलेला आहे नाही, म्हणजे त्यांची पाईपलाईन वगैरे सक्सेस झालं की नाही म्हणून चेक करण्यासाठी सोडले होते. आणि त्या पद्धतीनं यायला नाहीतर 4-5 महिन्यापासून ते काही नव्हतंच. आम्हाला कंटिन्युअस पाणीच नव्हतं ते मागच्या वेळापासून. आणि आत्ता तर सिच्युएशन काय कसं आहे असं आहे बघा, प्रॅक्टिकल आहे. फॅक्टमध्ये पाणी नाहीत ना सरस्वती नगरला. पाणी नाही, पाण्याचं लय हाल आहे. आता फार दिवस झाले पाणी नाही. हे नळ दिलेत, ह्या नळाला बी पाणी नाही. आणि डेंगूचं हे झालंय. मच्छरचं काय औषध मारण्यात नाही लक्ष पंचायतचे. पाण्याचं जरासं सगळं प्रॉब्लेमच आहे इथं. आणि काय इकडं देखरेख पण करत नाही. सगळं गटारी रस्तं वगैरे सगळं घाण दिलेत. लोकांना डेंगू वगैरे व्हायलाय. येऊन जरा सगळं चौकशी करून रस्ते वगैरे सर्व हे करावं. आणि पाणी तर अजिबात सोडायला नाही आहे त्यांनी. पाण्याचं त्यांचं लक्षच नाही. प्यायचं पाणी आम्ही कुठनं प्यायचं. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ L&T ಸಂಸ್ಥೆಯು 2 ದೊಡ್ಡ ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ನಗರಕ್ಕೆ ನೀರು ಪೂರೈಸಲು ಮುಂದಾಗಿದೆ. ಒಂದು ಟ್ಯಾಂಕ್ 15 ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು 25 ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಟ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಸರಸ್ವತಿ ನಗರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನೀರಿಲ್ಲ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಫಿಲ್ಟರ್ ಟ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದ್ರೂ ಫಿಲ್ಟರ್ ನೀರು ಬಳಕೆಯಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಎಂದು ಸರಸ್ವತಿ ನಗರದ ನಿವಾಸಿಗಳು ದೂರುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ L&T ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಸರಸ್ವತಿ ನಗರವನ್ನ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿರೋದ್ರಿಂದ ಈ ಭಾಗದ ನಾಗರಿಕರು ತೀವ್ರ ಆಕ್ರೋಶವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಭಾಗಕ್ಕೂ ಈ ಫಿಲ್ಟರ್ ನೀರು ಪೂರೈಸುವಂತೆ ಆಗ್ರಹ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.